कोडर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विच केस म्हणजे काय बघणार आहोत, लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय बघणार आहोत आणि यांचा वापर कुठे करायचा आणि कसा करायचा हे आजच्या व्हिडिओतून शिकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण स्विच केस म्हणजे काय बघू. मित्रांनो, स्विच केस म्हणजे दिलेल्या पर्यायातून फक्त आणि फक्त एकच पर्याय निवडणे म्हणजे स्विच केस. आता स्विच केसचा सिंटॅक्स काय आहे, ते कशा प्रकारे लिहितात हे आपण बघूया. मित्रांनो, हा स्विच केसचा सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा इथं स्विच हा वर्ड यूज केला, हा रिझर्व्ह वर्ड स्विच हा लिहिला जातो. त्यानंतर व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलोयच आहे. इथं व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतंय. आता हे व्हेरिएबल जे आहे ते फक्त आणि फक्त इंटिजर किंवा कॅरेक्टर हे दोनच असू शकतं. व्हेरिएबल फ्लोट वगैरे काही येणार नाही, इथं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. त्यानंतर आपला हा कर्ली ब्रॅकेट, या कर्ली ब्रॅकेटच्या आत आपल्याला केसेस लिहायला पाहिजेत, म्हणजे कंडिशन द्यायला पाहिजेत. या केसेस मधली एखादी एकच आणि एकच फक्त कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे, त्याच्यामुळे आपण केसेस लिहिलेले आहेत. आता केस हा एक रिझर्व्ह वर्ड आहे, हा आपल्याला लिहायलाच पाहिजे. हे केस जो वर्ड आहे तो रिझर्व्ह वर्ड आहे. आता इथं आपण व्हॅल्यू 1 म्हणजे इथं आपण ऑप्शन देणार आहे. समजा व्हॅल्यू ही 1 आली, व्हॅल्यू 2 आली, व्हॅल्यू 3 आली, एन. आपण यामध्ये अनेक केसेस लिहू शकतो, आपण इन्फायनाइट केसेस लिहू शकतो, त्याच्यामुळे आपण इथे एन लिहिलेले आहेत. आणि हे आता डिफॉल्ट म्हणजे काय, जेव्हा या सर्व केसेस मधील एखादी सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तेव्हा आपलं हे डिफॉल्ट 100% एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजे जेव्हा हे एक्झिक्यूट होत नाही तेव्हा हे होणारच आहे. अशा प्रकारे हा आपला सिंटॅक्स आहे. आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेक. ब्रेक हा वर्ड प्रत्येक केसमध्ये लिहिलाच पाहिजे, तो चुकता कामा नये. प्रत्येक केससाठी तो सेपरेट ब्रेक वर्ड हा असणारच आहे. आणि मित्रांनो, आणखी आपण इथे स्टेटमेंट एकच स्टेटमेंट घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथं कुठेही कर्ली ब्रॅकेट दिलेला नाही. समजा इथं एका केसमध्ये अनेक स्टेटमेंट्स असतील, त्या जागी आपल्याला कर्ली ब्रॅकेट यूज करायचं आहे. जेव्हा सिंगल स्टेटमेंट असेल तेव्हा आपल्याला करायची गरज नाही. अशा प्रकारे आपण त्याचा सिंटॅक्स लिहितोय. आता मित्रांनो, आपण याचा फ्लो चार्ट बघू की हे कशा प्रकारे एक्झिक्यूट होते. मित्रांनो, हा स्विच केसचा फ्लो चार्ट आहे. यामध्ये पहिल्यांदा आपला प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणजे आधीचा प्रोग्राम असणार आहे. त्यानंतर आपलं स्विचला सुरुवात होणार आहे. स्विच मध्ये एक्सप्रेशन असणार आहे. एक्सप्रेशन हे आपण युजर कडून घेणार आहोत, कोणता ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यासाठी. त्यानंतर काय होणार आहे, युजर कडून घेतलेला ऑप्शन आणि आपली पहिली केस चेक होणार आहे, मॅच होते काय. समजा युजरनं इनपुट केलेला ऑप्शन आणि आपली केस 1 ही जर मॅच झाली तर केस 1 मधलं जे स्टेटमेंट असणार आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर ब्रेक होणार आहे, ब्रेक एक्झिक्यूट होणार आहे आणि आपला प्रोग्राम हा असाच डायरेक्ट नेक्स्ट स्टेटमेंटला जाणार, म्हणजे नंतरचा. ही जी स्टेटमेंट असणार आहेत ती स्किप केली जातील, डायरेक्ट प्रोग्राम इथून बाहेर पडेल. समजा जर केस 1 आणि युजरनं इनपुट केलेला ऑप्शन मॅच झाला नाही, अनमॅच झाला, तर आपण केस 2 चेक करणार आहोत. केस 2 जर समजा मॅच झाली तर केस 2 मधील स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, ब्रेक होणार आणि आपला प्रोग्राम इथून असा नेक्स्ट स्टेटमेंटला जाणार आहे. या दोन केसेस स्किप केल्या जातील. आणि समजा अनमॅच झाला तर पुढची केस चेक होणार आहे. असं अप टू एन केसेस पर्यंत चेक होत जाणार, शेवटच्या केस पर्यंत मॅच होते का, आणि जी स्टेटमेंट मॅच होईल त्यातील स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि ब्रेक होणार आणि आपला प्रोग्राम हा असा हे होणार. आणि समजा जर आपली एकही केस मॅच झाली नाही युजरने इनपुट केलेल्या ऑप्शनशी, तर त्याच्यासाठी आपण एक डिफॉल्ट यूज करतोय. हे 100% जेव्हा या सर्व केसेस मॅच होत नाही तेव्हा डिफॉल्ट हे बटन 100% मॅच होतंय आणि डिफॉल्ट मध्ये जे आपण स्टेटमेंट लिहिणार आहोत ते एक्झिक्यूट होणार आहे, ब्रेक होणार आहे आणि आपला प्रोग्राम हा नेक्स्ट स्टेटमेंटला जाणार आहे. आता डिफॉल्ट यूज करायलाच पाहिजे असं नाही, आपण हे स्किप करू शकतोय, पण शक्यतो लिहिलेलं चांगलं असतं, त्याच्यामुळे आपण डिफॉल्ट हे यूज करतोय. अशा प्रकारे हा त्याचा फ्लो चार्ट आहे. अशा प्रकारे हे रन होणार आहे आपला प्रोग्राम मध्ये. आणि समजा आपल्याला एक आता उदाहरण घ्यायचं झालं, समजा आपण युजर कडून एक नंबर इनपुट करून घेतलेला आहे
आणि समजा युजरनं 1 ते 5 मधील कुठलीही संख्या एंटर केली, समजा 1 एंटर केली तर आपल्याला 1 हे प्रिंट करायचं आहे. 2 इनपुट केलं तर आपल्याला 2 हे प्रिंट करायचं आहे. 3 इनपुट केलं तर 3 प्रिंट करायचं आहे. असं अप टू 5 पर्यंत आपल्याला प्रिंट करायचं आहे. आणि समजा 5 किंवा 1 ते 5 व्यतिरिक्त त्यानं जर संख्या इनपुट केली तर आपल्याला सांगायचंय त्याला की तू 1 ते 5 मधील संख्या निवड. अशा प्रकारे आपल्याला स्विच केसचा वापर करून हा प्रोग्राम लिहायचा झाला तर तो आपण कशा प्रकारे लिहू शकतोय हे आता आपण बघूया एक प्रोग्राम लिहून, म्हणजे तुम्हाला स्विच केस म्हणजे काय, कुठे यूज करायचं हे व्यवस्थित समजेल. चला तर मित्रांनो प्रोग्राम लिहून बघू. मित्रांनो आपल्याला हा प्रोग्राम लिहायचा आहे. यामध्ये काय म्हटलंय बघा, राईट अ प्रोग्राम टू रीड एनी नंबर फ्रॉम युजर. युजर कडून आपल्याला एक नंबर एंटर करून घ्यायचे अँड प्रिंट द डाटा अकॉर्डिंग टू द टेबल. या टेबलनुसार आपल्याला प्रिंट करायचं. समजा युजरनं 1 हा नंबर एंटर केला तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे 1. समजा 2 एंटर केला तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे 2. 3 एंटर केला तर 3 प्रिंट करायचा आहे. आणि समजा 1, 2 आणि 3 या संख्यांव्यतिरिक्त त्याने जर कुठली संख्या इनपुट केली तर आपल्याला प्रिंट करायचा आहे एंटर्ड रॉंग नंबर, हे आपल्याला प्रिंट करायचं आहे. आता स्विच केसचा यूज करून आपण हा प्रोग्राम कशा प्रकारे लिहू शकतोय हे बघा. पहिल्यांदा आपली हेडर फाईल ही सर्व प्रोग्राम मध्ये येतेच, #include stdio.h. त्यानंतर वर्ड मेन हा आपला मेन प्रोग्राम, हा आपला मेन प्रोग्रामचा कर्ली ब्रॅकेट. आता आपल्याला युजर कडून एक संख्या इनपुट करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. इंटिजर n हे एक आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलंय. n ही इंटिजर संख्या असणार आहे n या लोकेशनला. त्यानंतर युजरला एक स्टेटमेंट दिसलं पाहिजे, डिस्प्ले व्हायला पाहिजे आउटपुट स्क्रीनवरती. इनपुट एनी नंबर हे स्टेटमेंट युजरला डिस्प्ले होईल आणि या स्कॅनएफच्या स्टेटमेंटनं तो कीबोर्ड कडून व्हॅल्यू इनपुट करेल %d. आता n ही संख्या इंटिजर डिक्लेअर केली त्याच्यामुळे आपण इथं %d यूज केलंय. आणि त्याने युजरने इनपुट केलेली संख्या ऍड्रेस ऑफ n या लोकेशनला स्टोअर होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता चेक करायचं आहे कंडिशन. आता यानुसार समजा युजरनं केस हा रिझर्व्ह वर्ड आहे. आता इथं आपण स्विचला सुरुवात केली, स्विच सुद्धा हा एक रिझर्व्ह वर्ड आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल आपण वरती काय डिक्लेअर केले, n हे व्हेरिएबल डिक्लेअर केले, त्याच्यामुळे ब्रॅकेटमध्ये आपण n हे लिहिले. त्यानंतर आपल्या स्विच केसचा कर्ली ब्रॅकेट हा. त्यानंतर आपण कंडिशन 1 by 1 चेक करणार आहोत, मॅच होते का नाही कंडिशन. आता युजरने इनपुट केलेली संख्या ही केस 1 शी मॅच होते का बघायचं. समजा युजरनं 1 इनपुट केलं तर प्रिंट 1 होणार आहे. ते 1 झाल्यानंतर आपला ब्रेक होणार आहे. ही सर्व स्टेटमेंट स्किप केली जातील आणि आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. समजा केस 1 ही अनमॅच झाली तर केस 2 चेक होणार आहे. केस 2 जर मॅच झाली तर printf/2 हे प्रिंट होणार आहे. त्यानंतर ब्रेक होणार आहे आणि पुढची स्टेटमेंट स्किप होणार आहे. ब्रेकचा अर्थ पुढची स्टेटमेंट ब्रेक होणार आहे, तो डायरेक्ट बाहेर पडणार आहे प्रोग्राम इथून या स्विच मधून. असंच प्रत्येक कंडिशन पर्यंत 3 केस 1 साठी चेक करणार, केस 2 साठी करणार, केस 3 साठी करणार आहे. आणि या 3 संख्यांव्यतिरिक्त जर संख्या आली तर डिफॉल्ट आपण यूज केलंय. डिफॉल्ट काय आपल्याला प्रिंट करणार आहे, एंटर्ड रॉंग नंबर हे आपल्याला डिस्प्ले होईल. म्हणजे या 3 संख्या व्यतिरिक्त जर काही युजरनं कुठली संख्या एंटर केली तर हे स्टेटमेंट आपल्याला दिसणारच आहे. अशा प्रकारे हे आपण प्रोग्राम लिहिलेला आहे. आणि यामध्ये मित्रांनो ब्रेक हे द्यायला विसरायचं नाही. ब्रेक जर दिला नाही तर प्रोग्राम चुकणार आहे. प्रत्येक केसमध्ये ब्रेक हे यायलाच पाहिजे. आणि हा आपला स्विचचा ब्रॅकेट आपण क्लोज केलेला आहे कर्ली ब्रॅकेट, आणि हा आपला मेन प्रोग्रामचा. अशा प्रकारे कर्ली ब्रॅकेट द्यायला सुद्धा विसरायचं नाही. अशा प्रकारे हा प्रोग्राम लिहिला, तो आता आपण रन करून बघू म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित समजेल. मित्रांनो आपण प्रोग्राम हा VS कोड वरती रन करून बघणार आहोत. आपला प्रोग्राम हा हेडर फाईल पासून चालू होणार आहे, #include stdio.h. त्यानंतर आपला मेन प्रोग्राम void main हा. आपल्याला युजर कडून एक संख्या घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत. n हे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेलं आहे. आता युजर कडून आपल्याला एक संख्या घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपण युजर कडून संख्या घेण्यासाठी आपण त्याला एक स्टेटमेंट डिस्प्ले व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण printf चा यूज केला आहे, printf/input
एनी नंबर हे स्टेटमेंट युजरला दिसेल आणि तो एक नंबर एंटर करणार आहे. आता तो नंबर कीबोर्ड कडून घेण्यासाठी आपण स्कॅनएफचा यूज करतोय इनपुट स्टेटमेंट म्हणून स्कॅनएफ. आता इंटिजर संख्या घेणार आहे त्याच्यामुळे आपण % d हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण %d हे लिहिलंय. त्यानंतर आपल्याला ऍड्रेस ऑफ n या व्हेरिएबल साठी ती नंबर रीड करायचा म्हणून ऍड्रेस ऑफ n लिहिलेला आहोत. आता आपल्याला स्विच केसचा यूज करून आपल्याला प्रिंट करायचं आहे, प्रोग्राम लिहायचा आहे. त्याच्यामुळे आपण स्विच हा रिझर्व्ह वर्ड लिहिणार आहोत. स्विच आता कोणत्या व्हेरिएबल साठी आपण चेक करणार आहोत n या व्हेरिएबल साठी, त्याच्यामुळे आपण n हे लिहिलेलं आहोत. त्याच्यानंतर आपल्याला कर्ली ब्रॅकेट द्यायचा आहे. आता आपल्याला केसेस लिहायला पाहिजेत. आता आपली केस 1 काय होती, केस 1 होती जर युजरनं इनपुट केला 1 ही संख्या तर आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, 1 हे प्रिंट करायचं आहे. printf /1 हे आपल्याला प्रिंट करायचं होतं. त्याच्यानंतर ब्रेक द्यायला विसरायचं नाही मित्रांनो. स्विच केसमध्ये प्रत्येक केसमध्ये हे ब्रेक आलंच पाहिजे. आता आपली केस 2 बघूया. केस 2 समजा युजरनं, आणि मित्रांनो कोलन द्यायला विसरायचं नाही केस या स्टेटमेंटमध्ये केसमध्ये. त्यानंतर आपल्याला प्रिंट करायचं होतं जर युजरनं 2 एंटर केलं तर 2 प्रिंट करायचं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक येणार. प्रत्येक केससाठी ब्रेक स्टेटमेंट यूज केलंच पाहिजे. त्यानंतर केस 3 printf /n आपल्याला इनपुट करायचं होतं, प्रिंट करायचं होतं 3 आणि त्यानंतर आपल्याला यूज करायला पाहिजे ब्रेक. प्रत्येक केसमध्ये ब्रेक येतेच. त्यानंतर 1, 2 आणि 3 या संख्या व्यतिरिक्त जर युजरनं कुठली संख्या एंटर केली तर आपल्याला काय प्रिंट करायचं होतं, एंटर्ड अ रॉंग नंबर. त्याच्यासाठी आपण डिफॉल्ट यूज करतोय. डिफॉल्ट दिलेल्या केसेस व्यतिरिक्त एखादी केस जर इनपुट केलेली असेल तर आपल्याला डिफॉल्ट हे यूज करावं लागतंय. डिफॉल्ट एंटर printf /n entered a wrong number. हे आपल्याला डिस्प्ले होईल जर 1, 2 आणि 3 या संख्या व्यतिरिक्त यूज केलं तर. त्यानंतर ब्रेक. अशा प्रकारे आपण स्विच सुद्धा लिहिलेले आहोत. आता आपला प्रोग्राम सेव्ह करू आणि रन करून बघू. आता रन करून बघू काय ते आउटपुट आपल्याला बघू शकता. इथं आता आलेला आहे इनपुट एनी नंबर. आता आपण समजा 1 एंटर केलं, 1 ही संख्या एंटर केली तर बघू शकता आपल्याला आउटपुट हे 1 दिसायलंय. आता पुन्हा एकदा आपण 3 एंटर करून बघू शकता इथं आपल्याला पुन्हा ऑप्शन दिसायला आहे इनपुट एनी नंबर. आपण इथं आता 3 इनपुट केलेला आहे. बघू शकता इथे आपल्याला डिस्प्ले व्हायला 3 म्हणजे आपला प्रोग्राम हा अगदी अचूक आहे. आता समजा आपण 1, 2 आणि 3 यांच्या व्यतिरिक्त एक संख्या घेऊन बघू. समजा आपण इथं 5 ही संख्या लिहिली, 5 एंटर केलं तर आपल्याला काय डिस्प्ले होते बघा. बघू शकता एंटर्ड रॉंग नंबर हे आपल्याला डिस्प्ले व्हायलंय. म्हणजे 1, 2 आणि 3 या संख्या व्यतिरिक्त जर संख्या इनपुट केली तर आपलं डिफॉल्ट स्टेटमेंट हे एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एंटर्ड रॉंग नंबर दिसायला. अशा प्रकारे आपण स्विच केसचा यूज करतोय. चला तर मित्रांनो आता आपण लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय एक बघू. मित्रांनो लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे हे आता आपण बघूया. मित्रांनो ही 2 लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट आहेत. एक आहे अँड आणि दुसरा आहे ऑर. अँड साठी आपण हे चिन्ह यूज करतोय आणि ऑर साठी हे चिन्ह यूज करतोय. आता हे आपल्याला यूज कुठे करायचं आहे, याचा उपयोग आपल्याला कुठे होणार आहे. आपण एक मागच्या लेक्चरमध्ये एक प्रोग्राम लिहिला होता बघा. एखाद्या दुकानदाराला
समजा अमाऊंट ही 1000 पेक्षा जास्त असेल आणि क्वांटिटी ही 5 पेक्षा जास्त असेल तरच 10% डिस्काउंट द्यायचा आहे. हा एक आपण प्रोग्राम घेतला होता. त्यामध्ये तो आपण प्रोग्राम कसा लिहिला होता, कंडिशन इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 आणि दुसरी कंडिशन सांगितली होती इफ क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 5. त्यावेळी आपल्याला अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट इंटू 0.19 हे डिस्काउंट आपल्याला द्यायचं होतं. म्हणजे ज्यावेळी ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतील तेव्हाच ते आपल्याला 10% डिस्काउंट देणार होतं. आता याच्या जागी आपण लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंटचा यूज करू शकतोय. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण जेव्हा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला आवश्यक असतील तेव्हा आपण अँडचा यूज करतोय आणि दोन्हीपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर चालते, अशा वेळी आपण ऑरचा यूज करतोय. अँड म्हणजे दोन्ही कंडिशन, ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन. आता इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला हव्या आवश्यकच होत्या. त्याच्यासाठी त्यामुळे आपण इथं अँडचा यूज करून हे स्टेटमेंट लिहायला पाहिजे होतं. इफ हे कशा प्रकारे लिहू शकतो बघा, इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 दोन वेळा अँपल साइन, त्यानंतर आपली दुसरी कंडिशन क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 5. या ब्रॅकेटचा हा ब्रॅकेट आहे आणि या ब्रॅकेटचा हा ब्रॅकेट, अशा प्रकारे हे ब्रॅकेट चुकवायचे नाही आहे. आता या दोन स्टेटमेंट, या दोन लाईनसाठी आपण हे एका सिंगल लाईन मध्ये लिहिलेलं आहोत. याच्यासाठी आपण लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंटचा यूज केलेला आहोत. आता समजा दुकानदाराने काय म्हटलं की क्वांटिटी ही 5 पेक्षा जास्त असेल किंवा आपली रक्कम जी आहे ती 1000 पेक्षा जास्त असेल, या दोन्हीपैकी एक जेव्हा कंडिशन ट्रू होणार आहे त्यावेळी आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे. अशा वेळी आपण काय करणार आहोत आहे तसंच त्याच प्रकारे आपण यूज करणार आहोत कंट्रोल स्टेटमेंट. पहिल्यांदा इफ लिहिणार आहोत, एक ब्रॅकेट देणार आहोत, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपली पहिली कंडिशन अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000. त्यानंतर आपण इथं या अँडच्या जागी आपण इथं ऑर यूज करणार आहोत. ऑर आपली सेकंड कंडिशन क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 5 आणि आपला हा एक ब्रॅकेट झाला. आता हा आपला आधीचा जो ब्रॅकेट लिहिणार होतो तो कंप्लीट केला. आणि मित्रांनो इथं सॉरी हे चुकून दिलं, इथं सेमीकॉलन येत नाही कारण हे इफचं स्टेटमेंट आहे. इफच्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सेमीकॉलन द्यायचा नसतो. अशा प्रकारे हे ऑर जेव्हा ह्या दोन्ही ही आपल्या ज्या ह्या दोन कंडिशन आहेत अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 आणि क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 5, या दोन कंडिशन पैकी एक कंडिशन जेव्हा ट्रू होणार आहे त्यावेळी आपल्याला ते डिस्काउंट काय देणार आहे, अमाऊंट इज इक्वल टू अमाऊंट इंटू 0.19. हे आपलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार जेव्हा दोन्हीपैकी एक कंडिशन. आणि इथं काय होणार आहे, जेव्हा ह्या दोन्ही कंडिशन, ही एक कंडिशन आणि ही एक कंडिशन, दोन्ही कंडिशन जेव्हा ट्रू होणार आहे त्यावेळी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. अशा प्रकारे आपण बघितले की जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू होणार असतील त्यावेळेस आपण अँडचा यूज करतो आणि दोन्हीपैकी एक कंडिशन जेव्हा ट्रू होणार असेल तेव्हा आपण ऑरचा हे होतं. आता हा प्रोग्राम मी मित्रांनो तुम्हाला लिहून दाखवणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलाय हा प्रोग्राम कसा लिहायचा. त्यामध्ये फक्त ही जे दोन स्टेटमेंट्स आहेत, या दोन स्टेटमेंटच्या जागी फक्त आपल्याला हे स्टेटमेंट यूज करून प्रोग्राम लिहायचा आहे. ते तुम्ही मागचा व्हिडिओ चेक करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलीच आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्विच केस म्हणजे काय, लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय. मित्रांनो जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखी जर प्रोग्राम हवे असतील स्विच केस वरती किंवा लॉजिकल कंट्रोल स्टेटमेंट वरती तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा जर तुम्हाला सीचं कोणतेही मटेरियल हवं असेल, म्हणजे ते सी लँग्वेजचं बुक असू द्या किंवा क्वेश्चन बँक असू द्या, तर तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलीच आहे. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण लुपिंग स्टेटमेंट्सला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.